दी वेट इज ओव्हर. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी दत्ता केंद्रे. ज्या गोष्टीची आपण खूप जास्त आतुरतेने वाट पाहत आहात ते म्हणजे MPSC ग्रुप सीचं नोटिफिकेशन. विद्यार्थी मित्रांनो, गट क MPSCचं नोटिफिकेशन आलेलं आहे. 2619 व्हॅकन्सीज आहेत. छान व्हॅकन्सीज आहेत. तर या 2619 व्हॅकन्सीज एकूण 5 पोस्टमध्ये डिव्हाइड होतात. तर कोणत्या कोणत्या 5 पोस्टमध्ये? तर विद्यार्थी मित्रांनो, पहिली म्हणजे उद्योग निरीक्षक. उद्योग निरीक्षकसाठी एकूण 9 व्हॅकन्सीज आहेत. यांना कुठं काम करावं लागत असतं? तर उद्योग, ऊर्जा व कामगार विभागामध्ये. दुसरी व्हॅकन्सी म्हणजेच तांत्रिक सहाय्यक. तांत्रिक सहाय्यकसाठी एकूण ज्या पोस्ट आहेत त्या म्हणजे 3 पोस्ट आहेत. तर या तांत्रिक सहाय्यक लोकांना कुठं काम करावं लागतंय? तर वित्त विभाग, फायनान्स डिपार्टमेंटमध्ये. तिसरी पोस्ट म्हणजे कर सहाय्यक. कर सहाय्यकच्या किती जागा आहेत? 282. टॅक्स असिस्टंट यांना कुठं काम करावं लागतंय? वित्त विभाग म्हणजेच फायनान्स डिपार्टमेंटमध्ये. आणि चौथी पोस्ट म्हणजे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क AMVIच्या एकूण 461 व्हॅकन्सीज आहेत. म्हणजेच असिस्टंट RTO म्हणू शकतात आपण त्याला. आणि त्यांना कुठं काम करावं लागतं? तर होम डिपार्टमेंटमध्ये. 5वी पोस्ट म्हणजे लिपिक टंकलेखक. तर याच्या सगळ्यात जास्त म्हणजेच 1864 जागा आहेत. तर यांना कुठं काम करायचं असतं लिपिक टंकलेखकला? तर मंत्रालयीन किंवा जे वेगवेगळे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे कार्यालय आहेत, डिपार्टमेंट आहेत, ऑफिसेस आहेत, तर तिथं यांचं काम असतं. तर अशा या 5 पोस्टमध्ये या 2619 व्हॅकन्सीज आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या पोस्टसाठी एक्झाम्स ज्या होणार आहेत त्या 27 सप्टेंबर 2026 पासून होणार आहेत. दिवस कमी आहेत, चांगला अभ्यास करावा लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, MPSCने काही चेंजेस केलेले आहेत यावेळेस. तर काही चेंजेस आहेत. पहिला चेंजमध्ये म्हणजे सध्या MPSC ऑनलाईन बेसिस होणार आहे, ऑनलाईन होणार आहे, CBTने होणार आहे, कम्प्युटर बेस्ड होणार आहे. या अगोदर MPSC कशी व्हायची? त्यांच्याकडून क्वेश्चन पेपर यायचा आणि आपल्याकडे पेन असायचा, तर पेपर पेन बेस्ड असायची. इथून पुढे या 5 व्हॅकन्सीचे जे प्रिलिम्स एक्झाम्स आहे, पूर्व परीक्षा आहे, ती CBT बेस्ड होणार आहे. हा महत्त्वाचा चेंज ध्यानात ठेवा. CBT म्हटलं की ऑटोमॅटिक काय होणार? की शिफ्ट वाईज पेपर्स होणार. मॉर्निंग शिफ्ट, आफ्टरनून शिफ्ट, इव्हिनिंग शिफ्ट. आता त्या जे शिफ्ट वाईज पेपर्स होणार आहेत, शिफ्ट वाईज झालं म्हणजे ऑटोमॅटिकली नॉर्मलायझेशन आलं आहे. आणि नॉर्मलायझेशन पद्धतीने पुन्हा मार्क्स जे आहे ते कट ऑफ वगैरे लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अजून एक MPSCने गोष्ट क्लिअर केली आहे, ती म्हणजे जे सेंटर आहेत ते पहिले आपल्याला MPSCचा फॉर्म भरताना फिल करावं लागायचं की मला या सेंटरमध्ये एक्झाम द्यायला जाऊ शकतो. ऑप्शन्स असायचे. आता MPSCने ते ऑप्शन्स काढून टाकलेले आहेत आणि MPSC जे आहे ते स्वतःच सेंटर देणार आहे. प्लॅनिंगचा पार्ट आहे तो मॅनेजमेंटचा, त्या हिशोबानं त्यांनी ती गोष्ट त्यांच्याकडे ठेवलेली आहे. तर या 2-3 गोष्टी MPSCनं चेंज केलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे MPSC म्हटलं की ही एक कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. याचं काम काय असतं? तर महाराष्ट्राची बॉडी असल्यामुळे महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट व्हॅकन्सीचे रिक्रुटमेंट करून घेणं. मग त्याच्यामध्ये ग्रुप A लेवलच्या असतील, ग्रुप B लेवलच्या असतील आणि ग्रुप C लेवलच्या. तर आत्ता हे नोटिफिकेशन 2619 पोस्टसाठी आहे, ते म्हणजे ग्रुप C लेवलच्या. विद्यार्थी मित्रांनो, तर या काही गोष्टी ध्यानात ठेवा. त्यानंतर या ज्या 5 पोस्ट आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, या 5 पोस्टसाठी जे आहे ते पेमेंट स्केल कसं राहणार आहे? तर पहिली म्हणजे उद्योग निरीक्षकसाठी पेमेंट स्केल जे आहे ते जवळपास 35,400 ते 1,12,400 एवढं राहणार आहे. पोस्ट नंबर 2 तांत्रिक सहाय्यकसाठी 29,200 ते 92,300 एवढं पेमेंट स्केल राहणार आहे. तिसरं म्हणजे टॅक्स असिस्टंटसाठी 25,500 ते 81,100 एवढं पेमेंट राहणार आहे. चौथं म्हणजे लिपिक टंकलेखक यांच्यासाठी 19,900 ते 63,200 एवढं पेमेंट राहणार आहे. आणि 5वं म्हणजे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक याच्यासाठी एकूण 38,600 ते
1,22,800 एवढं पेमेंट राहणार आहे. मित्रांनो, छान वॅकन्सीज आहेत, संधी खूप मोठी आहे, सिलेबस पण खूप डिफिकल्ट आहे असं काही नाही. या नंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲप्लिकेशन कधी करायचं आहे, अर्ज कधी करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, अर्ज सादर करण्याचे विंडो म्हणजे 27 जूनपासून चालू होत आहे ते 17 जुलैपर्यंत. 27 जूनला म्हणजे परवा दिवशी 2 वाजल्यापासून, 27 जून 2 वाजल्यापासून ते 17 जुलैला रात्री 23:59 म्हणजे 17 जुलैला कंप्लीट दिवसभर आपण कधीही ॲप्लिकेशन करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजे EWS जे आहे ते सर्टिफिकेट आपल्याला कधी लागेल तर ते लागेल 27 सप्टेंबर 2026च्या पूर्वीचा. म्हणजे ॲप्लिकेशन आपल्याला कधी करायचे, परवापासून जे चालू होणार आहे ॲप्लिकेशन 27 जूनपासून ते 17 जुलैपर्यंत, तेवढ्या विंडोमध्ये आपल्याला EWSची गरज नाही आहे. तर कधी लागणार आहे, पूर्व परीक्षेच्या अगोदरपर्यंत आपल्याला ते अवेलेबल करायचं आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवा. EWS जसं आहे तसंच नॉन क्रिमिलियर ज्यांच्याकडला लागतं, ज्यांचं नॉन क्रिमिलियरसाठी एलिजिबल आहेत, त्यांचं पण सेम, त्यांनी पण 27 सप्टेंबर 2026च्या पूर्वीपर्यंतचं नॉन क्रिमिलियर चालेल, त्याला अवेलेबल करून घ्या. नेक्स्ट पाहूया विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजे एज लिमिट. तर विद्यार्थी मित्रांनो, एज लिमिट जे आहे ते किमान म्हणजे कमीत कमी वय जे आहे ते 19 वर्ष वय आहे मोस्ट ऑफ दी पोस्टसाठी. फक्त टॅक्स असिस्टंटसाठी ते 18 आहे. अदरवाईज बाकीच्या 4 पोस्टसाठी आहे ते मिनिमम एज जे आहे ते 19 वर्ष आहे. आणि मॅक्सिमम एज कमाल वय जे आहे ते जनरलसाठी 38 आणि अदर जे आहेत मागासवर्गीय, अनाथ आणि वगैरे यांच्यासाठी, दुष्काळग्रस्त यांच्यासाठी 43 वर्ष. त्याच्यानंतर खेळाडूंसाठी बी मॅक्झिमम वय जे आहे ते म्हणजे 43 वर्ष. त्यानंतर माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजाधिष्ठ अधिकारी यांच्यासाठी 38 प्लस सेवा प्लस 3 वर्ष असं एकूण वय म्हणजे मॅक्सिमम एज आहे. आणि दिव्यांगसाठी जे आहे ते मॅक्सिमम एज म्हणजे 45 वर्ष. जे फिजिकली चॅलेंज्ड आहेत त्यांच्यासाठी मॅक्सिमम एज जे आहे ते 45 वर्ष आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे आपल्याला MVIची जी पोस्ट आहे त्याच्यासाठी त्यांनी फिजिकल कन्सिडर केलं जातं. तर ते फिजिकल म्हणजे हाईट असली पाहिजे 163 सेंटीमीटर आणि चेस्ट असली पाहिजे 79 कोणासाठी, पुरुषांसाठी. आणि तीच महिलांसाठी AMVIच्या पोस्टसाठी, त्या स्पेसिफिक पोस्टसाठी हाईट असली पाहिजे 155 आणि वजन असलं पाहिजे 45 किलोग्राम एवढं. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक यांच्यासाठी टायपिंग सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे. ते एक थोडंसं ध्यानात ठेवा. मराठी जे आहे त्याच्यात किमान वेग असला पाहिजे 30 शब्द पर मिनिट आणि इंग्लिशसाठी असला पाहिजे 40 शब्द पर मिनिट. कोणासाठी, कर सहाय्यक. तसंच लिपिक टंकलेखकसाठी मराठी 30 शब्द आणि इंग्रजीसाठी किमान 40 शब्द पर मिनिट असलं पाहिजे. नेक्स्ट पाहूया विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे सिलेबस. हा खूप महत्त्वाचा पोर्शन आहे. हा कसा महत्त्वाचा पोर्शन आहे याच्यावरच सगळं डिपेंड्स आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रिलिम्स नावाची पूर्व परीक्षा जे पेपर आहे 27 तारखेपासून सुरू होणार आहे, त्याच्यासाठी जो सिलेबस आहे तो 5 परीक्षांसाठी जो आहे तो सेम आहे. या 5 एक्झामसाठी प्रिलिम्सचा सिलेबस सेम आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रिलिम्स किती मार्काची आहे, 100 मार्काची. या 5 पोस्टसाठी प्रिलिम्सचा सिलेबस जो आहे तो सेम आहे आणि तो 100 मार्काचा राहणार आहे. आता मुख्य परीक्षा जी आहे विद्यार्थी मित्रांनो, ती या ज्या पोस्ट आहेत 4 यांच्यासाठी जवळपास सेम सिलेबस आहे. कोणत्यासाठी,
ते वरच्या 4 पोस्ट. AMUI सोडून ज्या 4 पोस्ट आहेत त्यांच्यासाठी मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे तो सेम आहे आणि तो म्हणजे 400 मार्क्सचा पेपर असणार आहे. 200 मार्क्सचे 2 पेपर होतील. तर ही एक गोष्ट ध्यानात ठेवा, या 4 साठी हा मुख्य परीक्षेचा सिलेबस म्हणजे एकूण 400 मार्क्सचा. AMUIचा जो आहे पेपर त्याच्यासाठी प्रिलिम्स तर सेम आहे, मुख्य परीक्षा जी आहे ती सेपरेट होणार आणि त्याचं जे आहे वेटेज आहे 300 मार्क्स. हे एक ध्यानात ठेवा, सिलेबसच्या बाबतीतला महत्त्वाचा मुद्दा. विद्यार्थी मित्रांनो, जसं वर मगा सांगितलं मी, CBT बेस्ड होणार आहे, कम्प्युटराइज्ड बेस्ड असणार आहेत एक्झाम सध्या कंडक्ट करणार आहे. सो नॉर्मलायझेशन मेथड यूज केली जाणार आहे. जे पेपर डिफिकल्ट असतील आणि इझी असतील त्या पद्धतीनं ते नॉर्मलायझेशन प्रोसेस MPSC कमिशन करतं. नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं मी म्हटलं की MPSCनं काही चेंजेस केलेत, त्यातला एक महत्त्वाचा चेंज अजून म्हणजे की आपल्याला जे आहे ते सेंटर निवडता येणार नाही. तर MPSC काय करणार, आपला जो ॲड्रेस आहे, जो करस्पॉन्डन्स ॲड्रेस आहे त्याला कन्सिडर करून, आपण जे ॲड्रेस फिल करणार आहे त्याला कन्सिडर करून त्याच्या जवळचं सेंटर ते आपल्याला अलॉट करणार आहेत. सो ती एक गोष्ट ध्यानात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्झाम फीस. एक्झाम फीस जे आहे ते पूर्व परीक्षेसाठी 394 रुपये, जनरलसाठी. या कॅटेगरीसाठी जे आहे मागास वगैरे अनाथ तर ही आहे ती म्हणजे 294 आणि माजी सैनिकसाठी 44 रुपये. मुख्य परीक्षेसाठी जनरल 544, या कॅटेगरीला 344 आणि माजी सैनिकसाठी 44. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आहे अशी 2619 व्हॅकन्सीजची MPSC थ्रू घेणारे ग्रुप Cच्या व्हॅकन्सीज आहेत. या 5 पोस्टमध्ये डिवाईड केलेल्या आहेत. ऑल द बेस्ट फॉर ऑल ऑफ यू. बाय बाय, टेक केअर.